कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान दिसते। चहा घेणार ना? नाही नको। आनंदी, मला माहितीये मी तुझ्याकडे जे काही मागतोय ते विचित्र आहे सगळं। खरं तर त्या गोष्टीवर माझा अधिकार पण नाहीये, मला कल्पना आहे। पण मला एकदा रमाला बघायचंय। हे बघ आनंदी, गेली कित्येक वर्ष मी रमाच्या फोटो समोर उभा राहून तिच्याशी बोलत आलोय, याच आशेवर की कधीतरी माझं काहीतरी म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचेल, ती ऐकेल, ती कधीतरी माझ्या समोर येऊन मला भेटेल। अशा खोट्या आशेवर मी होतो। मला माहिती होतं हे सगळं, मी स्वतःला समजावतही होतो की असं नाही होऊ शकत, पण आता कळतंय की हे होऊ शकतं। म्हणजे माझी आशा खोटी नव्हती। बघ ना, म्हणजे आतापर्यंत तू जे काही सांगत आलीस, तू जे काही बोलत आलीस, तेवढंच रमाचं अस्तित्व माझ्यापुरतं आहे। तुझे शब्द माझ्यासाठी रमाचे शब्द आहेत, त्या पलीकडे काहीच नाहीये। हे मंगळसूत्र जर मी माझ्या गळ्यात घालून मला जर रमा दिसणार असेल, जर मी रमाला भेटू शकणार असेल, तर मला फक्त एकदा मला रमाशी बोलायचंय, भेटायचंय। रमाला भेटणं हे एवढंच फक्त नाहीये, रमाला जर का मी अशा रीतीने का होईना जर भेटू शकेन, तरी सुद्धा मी जर त्याला भेटलो नाही तर आयुष्यभर हे सण माझ्या मनात राहील। म्हणून नाही, हे माझं मंगळसूत्र आहे, माझा हक्क आहे। हे मंगळसूत्र तुम्ही आपल्या लग्नाच्या दिवशी माझ्या गळ्यात घातलं होतं। तुम्हाला कदाचित आता कळत नसेल की तुम्ही काय बडबड करताय। पुरुषाने असं मंगळसूत्र घालणं बरं दिसतं का? काहीही बोलताय तुम्ही, हे फक्त माध्यम नाहीये तुमच्या भेटीचं। नाही, मी समजतोय, मी सगळ्या गोष्टी समजतो, पण तू सुद्धा समजून घे ना। म्हणजे रमा तुला दिसते, तू रमाशी बोलू शकतेस, तसं मी बोलू शकतो, मी भेटू शकतो। हे बघ, हे मंगळसूत्र घातल्याने या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। आणि तसं पण रमा आणि तुझा काय संबंध आहे? तुझ्यासाठी रमा ही तुझ्या नवऱ्याची पहिली बायको आहे, जी आता हयात नाहीये, हा एवढा संबंध आहे। आणि तू मंगळसूत्राकडे दुवा म्हणून बघ ना। मी मागतो हे सगळं विचित्र आहे, हे काहीतरी मला कळतंय, पण एकदा मला रमाला बघायचं आहे। राघव ही अशी हाक मला तिच्या तोंडात एकदा फक्त ऐकायची। माझ्यासाठी तू एवढं करशील प्लीज? माफ करा, मला नाही जमणार आहे। आनंदी, मंगळसूत्र ना बाईसाठी सर्वस्व असतं का?
तो काही लग्नात नवऱ्याने फक्त घातलेला दागिना नसतो, 2 जीवांना जोडणारा धागा असतो, तो महत्वाचा. बाईचा हक्क असतो, बाईचा स्वाभिमान असतो. आजकालच्या मुली बाई ते वेगवेगळ्या फॅशनची मंगळसूत्र घालतात, काढतात. मला काही बोलायचं नाही त्यांच्याविषयी, पण आपल्या मनाविरुद्ध मंगळसूत्र गळ्यातून काढायची वेळ आली ना बाळा, फार वाईट असतं ग. अशी वेळ कुठल्याच बाईवर येऊ नये. दमलीस का ग? आता तू मला चहा दिलास ना, आता एकदम 1.5 तासाने चहा दे. 1.5 तासात तू मस्त ताणून दे. झोप बाळा, तू थकली आहे. आनंदी, आनंदी, मी तुला समजून घेतोय, पण तू मला समजून घेत नाहीयेस. तुम्ही समजून घेत असला तरी तुम्हाला हवं ते करण्याचाच हट्ट करताय. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. माझं उत्तर ठाऊक आहे तुम्हाला. आनंदी, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. मला मंगळसूत्र हवंय. तू देणारच की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.